आपण उमेदवारी भरले ते शिवसेनेकडून आणि सध्या पिंपराच्या गटामधून काय परिस्थिती आहे सध्या? या गटामध्ये माननीय संदीपान पाटील भुमरे यांच्या मतदारसंघ होता. त्यानंतर श्री चैत्र पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या आदेशानुसार महायुतीला जागा सुटलेली आहे. तरी विजय हा महायुतीचाच होईल. मग तुम्ही पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे? हो, मी अपक्ष भरलेला आहे. जर शिवसेनेने समर्थन दिले तर मीही उभं राहणार आहे. सध्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या नागरिकांच्या. इथं सगळे कामं विलासबापू भुमरेमुळेच झालेले आहे. मग भाजपनं काय काम केलं आहे? भाजपचा विकास नाही इथे. काम तसं बघितलं तर भाजपचं काही काम नाही. काम शिवसेनेचंच आहे. ज्यावेळेस साहेब संदीपान पाटील भुमरे हे खासदार होते, हे आमदार होते, पालकमंत्री होते, त्यावेळेसचे कामं असतील किंवा सुकना नदीवरती बंधारे असतील, गावातील रस्ते असतील, विहिरी असतील, गायगोटे असतील, वैयक्तिक कामं असतील, मोहगुनी असेल किंवा फळबाग असेल, जे कामं झालेली ही फक्त शिवसेनेमुळेच झालेली. त्यामुळे महायुतीचाच होईल. आम्ही समर्थन महायुतीला दिलेलं आहे. आता काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर जनतेसमोर जाणार आहे? आम्ही साहेबांचं समर्थन घेतलं तर साहेबांचेच मुद्दे घेऊन जाणार ना. काय मुद्दे घेऊन जाणार? काय कामं राहिलेली आता सध्या? कामं जवळपास या पैठणमध्ये, या पैठणच्या विधानसभेमध्ये इकडले 42 गावं येते. या 42 गावामध्ये जवळपास 80% कामं हे पूर्ण झालेली. रस्ते असतील, विहिरी असतील, गायगोटे असतील, जे फळबाग असेल, हे जवळपास 80% काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही लोकांना त्या कामावरती मतदान मागू. काय काय कामं राहिलेले आणि आता सध्या काय कामं करणार आहे बापूच्या माध्यमातून तुम्ही? बाप्पूच्या माध्यमातून आज जे गल्ल्यातले जे काही थोडेफार कामं राहिलेले, ज्या ग्रामपंचायतमध्ये थोडेफार काही ग्रामपंचायतीच्या अजून इमारती राहिलेल्या आहे. 1-2 मला वाटतं वैद्यकीय पशुवैद्यकीय दवाखाने राहिलेली, जे कामं राहिली असतील अपुरे, ते आम्ही बापूच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कारण अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याचे जे अनुदान आहे, बरेच शेतकऱ्याचे अनुदान आलेलं नाही, होडवर येते. नाही, कधीपर्यंत त्यांना शेतकऱ्यांना अनुदान भेटणार? सर, तो प्रॉब्लेम त्यांचा आधारचा आहे. आता एकही खाते नाही जवळपास, किती तलाठ्याकडून वरती यादी गेलेली नाही आहे अनुदानात. ज्यावेळेस मंत्री साहेब आले होते इथं, उद्योगमंत्री उदय सामंतजी, त्यावेळेसही त्यांनी पाठपुरावा करून वरती सगळे सांगून आणि त्यावेळेस आपला तालुका अतिवृष्टीत बसवला होता. त्यामुळे आणि वरती याद्या गेलेल्या आहे. तरी पण ज्यांचा आधार किंवा जे जॉईंट खातं आहे, त्या जॉईंट खात्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम आहे. नाही तर अनुदान जवळपास 80 ते 90% इथं पूर्ण आलेलं आहे. जनतेला काय आव्हान करणार याच माध्यमातून? जनतेला हेच आव्हान करू आम्ही, जे कामं आजपर्यंत केले हेच कामं पुढं करण्यासाठी युतीच्याच उमेदवाराला किंवा शिवसेने जर सेपरेट समर्थन दिलं तर शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांनी निवडून द्यावं, एवढीच आव्हान करू. माझं नाव मनोज सुखदेव घनवट, युवा सेना उपतालुका प्रमुख, पैठण विधानसभा.